लीची हे अत्यंत चविष्ट, रसदार आणि बाजारात जास्त मागणी असलेले एक बहुमूल्य फळ आहे. योग्य हवामान, जमीन आणि उत्तम व्यवस्थापन केल्यास लीचीच्या लागवडीतून शेतकरी चांगला आर्थिक नफा मिळवू शकतात. लीची लागवडीविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. हवामान. लीचीला उपोष्णकटिबंधीय हवामान मानवते. या पिकाला हिवाळ्यात कडक थंडी, परंतु बर्फ किंवा दव पडू नये आणि उन्हाळ्यात उष्ण व दमट हवामानाची आवश्यकता असते. फुले येण्यासाठी हिवाळ्यातील थंडी अत्यंत आवश्यक असते, तर फळे पोसण्यासाठी एप्रिल-मे महिन्यातील दमट हवामान गरजेचे असते. अतिउष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे फळे तडकण्याची समस्या निर्माण होते. 2. जमीन. लीची लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रिय कर्ब भरपूर असलेली, खोल आणि गाळाची जमीन सर्वोत्तम मानली जाते. जमिनीचा सामू 5.5 ते 7.0 च्या दरम्यान असावा. पाणी साचून राहणाऱ्या, चोपण किंवा चुनखडीयुक्त जमिनीत लीचीची लागवड करू नये. 3. सुधारित जाती. लागवडीसाठी स्थानिक बाजारपेठ आणि हवामानानुसार योग्य जातीची निवड करावी. शाही ही लवकर येणारी आणि अत्यंत गोड जात आहे. रोज सेंटेड फळांना गुलाबासारखा सुगंध असतो. चायना फळे मोठी असतात आणि उशिरा तयार होतात. कलकत्तिया या फळांमध्ये बी खूप लहान असते आणि गर जास्त असतो. बेदाणा या फळांमध्ये बी खूप लहान असते आणि गर जास्त असतो. 4. रोपे तयार करणे किंवा अभिवृद्धी. लीचीची लागवड बियांपासून न करता गुटी कलम पद्धतीने तयार केलेल्या रोपांपासून करावी. गुटी कलमाची रोपे वापरल्यामुळे झाडांना 4 ते 5 वर्षात मातृवृक्षासारखी दर्जेदार फळे येण्यास सुरुवात होते. 5. लागवड पद्धत आणि वेळ. वेळ लीचीची लागवड पावसाळ्यात म्हणजे जुलै ते ऑगस्ट महिन्यात करणे सर्वात योग्य ठरते. अंतर 2 झाडांत आणि ओळीत सामान्यतः 8x8 मीटर किंवा 10x10 मीटर अंतर ठेवावे. खड्डे भरणे लागवडीपूर्वी 1x1x1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. हे खड्डे उन्हाळ्यात तापू द्यावेत आणि लागवडीपूर्वी त्यात चांगली पोयटा माती, 20 ते 25 किलो कुजलेले शेणखत, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो निंबोळी पेंड मिसळून खड्डे भरून घ्यावेत. 6. खत व्यवस्थापन. लीचीच्या झाडांना सेंद्रिय खतांची खूप गरज असते. 1 ते 3 वर्षाच्या झाडाला 10 ते 15 किलो शेणखत, 150 ग्राम नत्र, 100 ग्राम स्फुरद आणि 100 ग्राम पालाश दरवर्षी द्यावे. पूर्ण वाढलेल्या म्हणजे 10 वर्षांवरील झाडाला 40 ते 50 किलो शेणखत, 1 किलो नत्र, 500 ग्राम स्फुरद आणि 1 किलो पालाश दरवर्षी द्यावे. खताची मात्रा 2 हप्त्यांमध्ये विभागून द्यावी, म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि फळ काढणीनंतर. 7. पाणी व्यवस्थापन. लीचीच्या झाडाला नियमित पाण्याची आवश्यकता असते. हिवाळ्यात 15 ते 20 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सर्वात महत्त्वाची वेळ जेव्हा झाडावर फळे लागतात आणि ती मोठी होत असतात, म्हणजे मार्च ते मे महिन्यात, तेव्हा पाण्याचा ताण पडू देऊ नये. या काळात 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाण्याचा ताण पडल्यास फळे तडकतात. पाण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती वापरणे अत्यंत फायदेशीर ठरते. 8. वळण आणि छाटणी. सुरुवातीच्या काळात झाडाला योग्य आकार देण्यासाठी खालच्या फांद्या छाटून मुख्य खोड वाढू द्यावे. दरवर्षी फळांची काढणी झाल्यानंतर वाळलेल्या, रोगग्रस्त आणि एकमेकांत घुसलेल्या फांद्यांची छाटणी करावी, जेणेकरून झाडात हवा आणि सूर्यप्रकाश खेळता राहील. 9. कीड आणि रोग व्यवस्थापन. लीची माइट्स किंवा कोळी कीड ही कीड पानांतील रस शोषते, ज्यामुळे पाने वळतात आणि मखमलीसारखी दिसतात. नियंत्रणासाठी निंबोळी अर्क किंवा डायकोफॉलची फवारणी करावी. फळे पोखरणारी अळी. ही अळी फळांच्या देठाजवळून आत शिरून फळ खराब करते. यावर कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशकाची फवारणी करावी. फळे तडकणे. ही लीचीमधील मुख्य समस्या आहे. उन्हाळ्यात उष्ण वारे आणि पाण्याचा ताण येऊन फळे तडकतात. हे टाळण्यासाठी बागेत नियमित ओलावा ठेवावा आणि बोरॉन आणि कॅल्शियमची फवारणी करावी. 10. काढणी आणि उत्पादन. गुटी कलमापासून लावलेल्या झाडांना 4 ते 5 वर्षात फळे येण्यास सुरुवात होते, परंतु पूर्ण क्षमतेने उत्पादन मिळण्यासाठी 10 ते 12 वर्षे लागतात. फळांचा रंग हिरव्यावरून लालसर गुलाबी झाल्यावर आणि फळावरील काटे चपटे झाल्यावर काढणी करावी. काढणी करताना फळे पानांच्या गुच्छासह तोडावीत, ज्यामुळे फळे जास्त काळ ताजी राहतात. पूर्ण वाढलेल्या एखाद्या निरोगी झाडापासून जातीनुसार 80 ते 150 किलोपर्यंत उत्पादन मिळू शकते. टीप: कोणतीही रासायनिक फवारणी किंवा खतांचा वापर करताना स्थानिक कृषी तज्ज्ञांचा किंवा कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला नक्की घ्यावा.
तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एका नवीन माहितीसह. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि दररोज शेतीविषयक बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलवरील व्हिडिओजला शॉर्ट्स या सेक्शनमध्ये भेट द्या. तिथे तुम्हाला दररोजचे बाजारभाव पाहायला मिळतील. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.